धम्मो संदिग्धिको अकालिको एहिपस्सिको औपनयिको पच्यतं वेदितव्यो विन्युहीति। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंघो सामीचीपटिपन्नो भगवतो सावकसंघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुद्गलाय स भगवतो सावकसंघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अणुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति। साधु साधु साधु। समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस शृण्वन्तु सगमोखदं धम्म सवनिकालो अयं भदन्ता धम्म सवनिकालो अयं भदन्ता धम्म सवनिकालो अयं भदन्ता। साधु साधु साधू। आदरणीय मोडक सरांना विनंती करते की धम्मदेशनेला सुरुवात करावी. नमो बुद्धाय सर. नमो बुद्धाय मॅडम, आभारी आहे. सॉरी, मधला गेला आठवडा आपला असाच खाली गेला, तर करूया आपण. हो सर, सगळ्यांचं स्वागत, उपासक उपासिका आणि आपले सगळे साधक. आजची पारमिता आहे अधिष्ठान पारमिता, तर याच्यावर आपण बोलूया. तर अधिष्ठान पारमी ही आपली आठव्या नंबरची पारमिता आहे. अद्यापर्यंत आपल्या 7 पारमिता पूर्ण झाल्या आणि पुढच्या 2 पारमिता राहिल्या. एक आहे मेत्ता पारमिता आणि दुसरी आहे उपेक्षा पारमिता. तर आजची पारमिता जी आहे अधिष्ठान पारमिता, खरंच ही जे धम्ममार्गाने चालतात त्यांच्यासाठी तर आवश्यकच आहे आणि गृहस्थीसाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे अधिष्ठान पारमितेचं फारच महत्व आहे. अधिष्ठान पारमिता म्हणजे आपण मनाचा निग्रह करणे, आपण फर्म राहणे, आपण जे निग्रह करतो ठरवतो त्याच्यासाठी वाटेल ते आपण कोणतेही संकट आले तर त्या ठिकाणी आपण न डगमगता तिथं स्थिर राहणं, म्हणजे आपण केलेलं अधिष्ठान हे महत्वाचं आहे. आता या अधिष्ठानाचा बोधिसत्वाच्या जीवनात कसा उपयोग झाला आणि तशाच प्रकारे वेगवेगळे अरहंत झाले तर त्यांनी त्याचा उपयोग कसा करून घेतला आणि आपणाला आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कशा प्रकारे त्याचा उपयोग होतो, अधिष्ठान कसं करायचं, अधिष्ठानाच्या काय म्हणतात ते गुणधर्म म्हणा, त्याला लागणाऱ्या पूरक गोष्टी कशा येतात. अधिष्ठान ही एक माइंड फॅक्टर आहे. मनाचा संकल्प हे मनाशीच असलेला एक फॅक्टर आहे. म्हणजे आता तसं पाहिलं तर सगळ्या पारमिता त्या मनाशीच संबंधित आहेत. तर हे अधिष्ठान म्हणजे आपण प्रत्येक जण काहीतरी ध्येय साध्य करण्यासाठी संकल्प करत असतो. संकल्प करत असताना असं प्रत्येकालाच वाटतं की माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर आणि बरेचसे काहीतरी कल्पना असतात, किंवा मला माझं ध्येय
साध्य करायचं आहे, मला अरहंत व्हायचंय, अशा प्रत्येकाचे संकल्प असतात. आणि आपण सगळे सुद्धा त्या प्रॅक्टिस मेडिटेशनला येता काहीतरी आपण संकल्पच केला असतो ना. 8:30 वाजता हजर राहायचं. मॅडमनं ते कल्पना मॅडम सगळ्यांसाठी फारच नोबल काम करत आहेत. त्याच्यामुळे आपण ते सगळ्यांनी ठरवून यावेळेस हजर राहता हाही आपला संकल्प आहे. मग आता हे बोधिसत्वाचे संकल्प जेव्हा आपल्या जीवनात संकल्प कसे कसे असतात, ते संकल्प कसे करतो आपण ध्येय साध्य करण्यासाठी. ज्ञानाचा असेल, काही संपत्ती प्राप्त करण्याचा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आपण संकल्प करतो. ते संकल्प पूर्ण करण्यासाठी अडथळे बरेच येत असतात. अडथळे बरेच येत असतात त्यावेळेस आपण कसं असलं पाहिजे, माझ्या मनाची अवस्था कशी असली पाहिजे, माझे कर्म कसे असलं पाहिजे, मी शिलात किती प्रतिष्ठापित असलं पाहिजे, वगैरे वगैरे. म्हणजे मी जेव्हा धम्म मार्गाने चालत असतो तेव्हा अडथळे निश्चितच येत असतात आणि ते अडथळे पार करण्यासाठी तुम्ही जेव्हा शिलाचं पालन करून आणि उमद नोबल ध्येयासाठी आपण त्या मार्गाने जात असताना आपल्याला इनव्हिजिबल प्रोटेक्शन, अदृश्य शक्ती सुद्धा आपलं संरक्षण देत असतात. याच्यावर आपल्याला आज बोलायचं आहे. तर याच्यामध्ये आपण त्याची मग अनालिसिस करूया. तर निदानकथा बऱ्याच लोकांनी वाचलेल्या असतील. तर त्या निदानकथा मध्ये जेव्हा ग्रहत्याग करतात, अच्छा सॉरी, असं हे करूया आपण, त्याचे अधिष्ठानाचे प्रकार थोडक्यात बघूया. अधिष्ठानाचे प्रकार अनेक असतात, परंतु अधिष्ठान केल्यानंतर तुम्हाला काय काय करावं लागतं, कसं कसं तिथं दृश्य दिसत असतात, त्या ठिकाणचे किती प्रकारचे असतात त्या अधिष्ठान वगैरे वगैरे, हे आता आपण बघूया इथं. तर पहिला प्रकार आहे पुब्ब निमित्त. म्हणजे संकल्प केल्यानंतर समोर येणारे दिसणारे पूर्वीच आपलं ध्येय साध्य होण्यापूर्वीच येणारे संकल्प काही हे असतात, निमित्त असतात. आणि दुसरं आसिस म्हणजे स्वप्न. आणि तिसरं आहे वत्त म्हणजे व्रत. तर अशा 3 प्रकारचे अधिष्ठान असतात. आता याच्यात आपण असा विचार करूया की बोधिसत्वानी आता महामायेचे स्वप्न तुम्हाला माहितच आहेत. महामायेने काय केलं होतं, आपण व्यसनकर जातक वाचत असतो त्यावेळेस हे पुब्ब निमित्त म्हणून त्याच्यावर आपण बोलणार आहे. पूर्व निमित्त कसं असतं ते. महामायेनं जेव्हा इंद्राची परी होती, ती परीचं म्हणून तिनं जेव्हा तिथलं आयुष्य संपलं त्यावेळेस इंद्राने तिला सांगितलं की बोल, तुला किती वर, तुला 8 वर देतो, ते सांग आता तुला काय कोणते वर पाहिजे ते. महामायेने त्या 8 वराची काही आपल्याला जरूरत नाही, परंतु महामायेने एक असं तिला वर मागितलं की ते वर असा होता की मी प्रथम त्याला मानव लोकात जन्म